नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण भाग 2 मधील बँकिंग पेपरमधील भारतीय आयात निर्यात बँक जे आहे ते आपण प्रकरण बघतोय. भारतीय बाजारपेठेत असणाऱ्या विविध विशेषीकृत संस्थांपैकी परराष्ट्रीय व्यापार वाढीसाठी वित्त पुरवठा करणारी विशेष संस्था अर्थात विकास बँक म्हणून भारतीय आयात निर्यात बँकेची स्थापना करण्यात आली. भारतीय औद्योगिक विकास बँक म्हणजे IDBI आयात निर्यातीसाठी अर्थपुरवठ्याचं कार्य जे आहे ते करत होती. त्याची दुय्यम स्वायत्त संस्था म्हणून 1982 मध्ये एक्झिम बँकेची स्थापना करण्यात आली, म्हणजे आयात निर्यात बँकेची. भारत सरकारने आयात पर्यायीकरण व निर्यात प्रोत्साहन धोरण राबवून परकीय व्यापारातील तूट कमी करण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या त्याच्यामध्ये आयात पर्यायी करण्यासाठी भारतीय उद्योजकांना भांडवल पुरवठा व्हावा, तंत्रज्ञानविषयक सहाय्य व्हावे, बाजारपेठांचा शोध घेता यावा, आयात निर्यात व्यापारातील हुंड्या स्वीकारता याव्यात किंवा वटवता याव्यात, तसेच विनिमय बँकांनी वटवलेल्या हुंड्यांचा पुनर्वटव करावा व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वित्तपुरवठा करण्याच्या उद्देशाने ही एक्झिम बँक किंवा आयात निर्यात बँक जी आहे ती कार्य करत असते. थोडक्यामध्ये भारताच्या निर्यात व आयात व्यापार नीतीला अनुसरून वित्त पुरवठा करण्याबरोबरच विदेशी चलन पुरवठ्यात समन्वयाचे कार्य करणारी एक स्वतंत्र विशेषीकृत संस्था म्हणून एक्झिम बँकेचं योगदान मोठं आहे. एक्झिम बँकेचे संघटन व व्यवस्थापन पूर्णतः केंद्र सरकारच्या मालकीची ही वित्तीय संस्था आहे. एक्झिम बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई या ठिकाणी आहे. तिच्या भारतभरात जवळजवळ 9 शाखा आहेत, तर परदेशामध्ये 8 शाखा आहेत. बँकेच्या व्यवस्थापनासाठी 17 संचालकांचं व्यवस्थापन मंडळ, त्याच्यामध्ये 1 अध्यक्ष, 1 व्यवस्थापकीय संचालक, 2 पूर्णवेळ संचालक असतात. त्याचप्रमाणे IDBI म्हणजे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया आणि RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचे 3 संचालक ह्या एक्झिम बँकेमध्ये असतात. त्याशिवाय व्यापारी बँका व निर्यातदारांचे प्रतिनिधी ह्याच्यामध्ये संचालक म्हणून नियुक्त केले जातात. त्यांची नेमणूक केंद्र सरकार व रिझर्व्ह बँक करत असते. त्यानंतर या बँकेचं भांडवल उभारणी केंद्र सरकार व रिझर्व्ह बँक कर्ज किंवा अनुदान जे आहे ते यांना मिळत असतं एक्झिम बँकेला. भारतात कर्ज रोख्याची विक्री करून ह्या बँका भांडवल उभारत असतात. विदेशी संस्थांकडून डॉलरमध्ये किंवा अन्य विदेशी चलनामध्ये त्या भांडवल उभारत असतात. सध्या एक्झिम बँकेचे अधिकृत भांडवल जे आहे ते जवळजवळ 20,000 कोटी रुपये आहे. तर त्यांचं वसूल भांडवल जवळजवळ 6,000 कोटी रुपये आहे. 2018-19 मध्ये 4,500 कोटी रुपये व 2019-20 मध्ये जवळजवळ 1,500 कोटी रुपये हे विदेशी भांडवल उभारलं जाणार होतं. एक्झिम बँकेच्या भागभांडवलामध्ये केंद्र सरकारचा हिस्सा जवळजवळ 1,300 कोटी रुपयेचा आहे. त्यानंतर एक्झिम बँकेची उद्दिष्टे निर्यात कार्यात समन्वय साधणे, अपारंपरिक वस्तूच्या निर्यातीला प्रोत्साहन देणे, निर्यात वाढीचे नियोजन करणे, निर्यात वाढीसाठी वित्त पुरवठा करणे, आयातदारांना वित्त सुविधा व व्यापार संवाद देणे, निर्यातदारांना व्यापार सेवा पुरविणे, विदेशी बाजारपेठांचे संशोधन करणे आणि सरकारी विदेश सहाय्य धोरणाला मदत करणे ही एक्झिम बँकेची म्हणजे आयात निर्यात बँकेची मुख्य उद्दिष्ट आहेत. त्यानंतर एक्झिम बँकेचं कार्य, पहिलं कार्य आहे विदेशी व्यापाराचे नियोजन. एक्झिम बँक वर्षभरात करावयाच्या निर्यातीचे व आयातीचे नियोजन करून अंदाजपत्रक वर्तवते. विदेशी व्यापारास मदत करते. आयात निर्यातीसाठी तांत्रिक प्रशासकीय व्यवस्थापन विषयक मदत आयात निर्यात बँक करते. निर्यात प्रोत्साहन देते, म्हणजे निर्यात प्रधान उत्पादन घेण्यासाठी व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय उत्पादनाची निर्यात वाढवण्यासाठी निर्यातक्षम प्रकल्पांना वित्तीय व सेवाविषयक मदतीद्वारे प्रोत्साहन देण्याचं काम एक्झिम बँक करते. त्यानंतर बाजार संशोधन केलं जातं. त्याच्यामध्ये निर्यात वाढीसाठी बाजार पाहणी करून निर्यातीचे नवीन क्षेत्र व नवीन विदेशी बाजारपेठांचे संशोधन
ह्याच्यामध्ये केलं जातं. निर्यातदारांना बाजारपेठविषयक माहिती उपलब्ध करून दिली जाते. त्यानंतर विक्रय सेवा, मालाच्या आयात निर्यातीसाठी विक्रय सेवा उपलब्ध करून दिली जाते. विक्रीविषयक करार, विदेशी चलन इत्यादी सेवा ज्या आहेत त्या ह्या ठिकाणी पुरवल्या जातात. त्यानंतर हुंड्यांचा पुनर्वटाव केला जातो. त्यानंतर पुनर्वित्त पुरवठा जो आहे तो केला जातो. प्रत्यक्ष वित्त पुरवठा जो आहे तो एक्झिम बँकेमार्फत केला जातो. विदेशामध्ये सुद्धा कर्ज पुरवठा करण्याचं कार्य एक्झिम बँक करत असते. वाहतूक करार केले जातात. गुंतवणूक सहाय्य ह्याच्यामार्फत केलं जातं. संशोधन व विकास केला जातो आणि नवप्रवर्तन करार हा सुद्धा एक्झिम बँकेच्या मार्फत केलेला दिसून येतो. त्यानंतर एक्झिम बँकेचा निधी हे जे पॉईंट आहेत ते आपण पुढील तासाला बघणार आहोत. म्हणजे आपण एक्झिम बँकेचं म्हणजे आयात निर्यात बँकेचं प्रकरण सुरू केलं. त्याच्यामध्ये आपण त्यांची प्रस्तावना बघितली, उद्दिष्ट बघितलं आणि त्यानंतर एक्झिम बँकेचं कार्य बघितलं आणि राहिलेला भाग जो आहे तो आपण पुढील तासाला बघणार आहोत.